नंतर सिनेटमध्ये मुंबईमध्ये मोठा विजय शिवसेनेला मिळालेला आहे, त्यामुळे मुंबई म्हणजे शिवसेना असं एक समीकरण म्हणजे सांगितलं जात आहे. कसं बघता? काल सकाळी तुम्ही माझ्याकडे आले होते तेव्हाच मी तुम्हाला सांगितलं होतं की संध्याकाळी भेटा, 10च्या 10 जागा या युवासेनेच्या निवडून येतील. मतमोजणीच्या आधी मी तुम्हाला बोललो होतो. निवडणूक आणि माझं याच्यात असंच म्हणणं आहे की अशा निरपेक्षपणे बॅलेटवर निवडणुका झाल्या तर असाच निकाल लागणार आहे. त्यामुळं मुंबईमध्ये शिवसेनेची शक्ती आहे, शिवसेनेची ताकद आहे. सगळा वर्ग शिवसेनेच्या मागे. मला वाटतं किती डिफरन्स, किती गॅप आहे याच्यामध्ये. निवडणुकीत थोडासा गॅप असला तर मी समजू शकतो, परंतु एवढा गॅप आणि सगळ्याच्या सगळ्या जागा युवा सेनेनं माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात जिंकलेला आहे. मुंबईत शिवसेनेचाच आवाज आहे आणि तो महाराष्ट्रातील आहे. विधानसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्याची त्यांची मागणी आहे. तुम्ही जे अत्यंत टोचणारं ट्विट केलं आज या विजयानंतर की अब्दालीच्या फौजदारांनो वाघाचे पट्टे अंगावर पेंट करून हिंडणाऱ्या दांडगानं अगोदर पोराशी निपटा, बापाचा विषय तुमच्या बसचा नाही. बरोबर आहे. कारण उद्धवजी ठाकरे साहेबांनी या देशात कुणी आवाज उठवला असेल या सगळ्या दिल्लीच्या पदपातशाहीविषयी तर तो उद्धवजी ठाकरे साहेबांनी आवाज उठवलेला आहे. आणि नंतर हा आवाज बुलंद होत होत गेला, त्याच्यात सगळे लोक सहभागी होत गेले आणि भारतीय जनता पार्टीला बहुमतापासून रोखलेलं आहे. उद्धवजी मोठे नेते. आज आदित्यजी साहेबांनी, आदित्य ठाकरे तर त्यांचे पुत्र आहे, युवा सेनेचे प्रमुख आहे, त्यांनीच यांना हरवलेले. सगळे एक झालेले होते. भाजपचं अभावी पण एकत्र होतं, शिंदेच्या सेनेचं त्याला पाठिंबा होता, मनसेसुद्धा इकडून तिकडून विरोधात काड्या करतच होतं. आणि या सगळ्यांना एकत्रित एकट्या आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली पराभूत केलेलं आहे. हाच इशारा आहे की तुम्ही जे डराव वाघाचं कातडं घेऊन आम्ही वाघ आहोत, आम्ही वाघ आहोत असे ते 2-4 लोक बोलत असतात ना, आशिष शेलार बेलार आणखी ते बारीक बारीक 2-4 लोक. मग तर त्यांना हा इशारा आहे तो तुम्ही नुसते वाघाचे पट्टे अंगावर ठेवून तुम्ही वाघ होत नाही. खरा वाघ मग तो मुंबईमध्ये मातोश्रीवर ठाकरेंच्या रूपाने बसलेला. तुम्ही आता बोलले की बॅलेट पेपरवर मोठा विजय मिळालेला आहे, तुम्ही मागणी करणार का विधानसभा बॅलेट पेपरवर? सातत्यानं हा विषय हिंदुस्थानात नाही जगात आहे. कित्येक मोठ्या मोठ्या जगामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद करून बॅलेटवर निवडणुका झालेल्या आहेत. आणि बॅलेटवर लोकांना सुस्पष्टपणे विश्वास निर्माण होतो की मी कोणाला मतदान केलेलं आहे. आजही इलेक्ट्रॉनिक मशीनवर कोणी जरी मतदान केलं तरी त्याला असं मनात विश्वास निर्माण होत नाही की मी हे मतदान केलेलं आहे. विश्वास जरी निर्माण झाला तरी त्याचा पुरावा कोणताही त्याच्याकडे राहत नाही. आणि त्यामुळे बॅलेट ही योग्य पद्धती आहे. दादा, सरकारने तिजोरी उघडल्याचं दिसतंय. 273 आमदारांना 218 कोटी विकास निधी देण्यात आलेला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 273 आमदारांना 218 कोटीचा विकास निधी देण्यात आलेला आहे. 218 कोटी साधी अमाऊंट आहे सरकारच्या दृष्टीनं. नुसत्या प्रशासकीय मान्यता सरकार देतं. मी सगळ्या गुत्तेदारांना सगळ्यांना आव्हान करतो की फक्त प्रशासकीय मान्यता घेऊन गुत्तेदारांना हाताशी धरून काहीतरी काम करण्याचं नाटक केलं जातं. कुठेही काम चालू नाही, कुठेही गुत्तेदार काम करू शकत नाही. कारण या सरकारकडे या विकास कामासाठी एकही रुपया नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आगामी विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घेण्यात यावी अशी तुमच्या शिवसेनेकडून मागणी करण्यात आलेली आहे. हो, बरोबर आहे. ते 17 टप्पे 10 टप्प्यात निवडणूक काय अर्थ आहे त्याला? एकाच टप्प्यात निवडणूक एकदाच झाली पाहिजे. 288च्या 288 मतदारसंघामध्ये एकाच दिवशी ही निवडणूक व्हावी ही शिवसेनेची मागणी आहे. कारण मग वेगवेगळं आज इकडे उद्या तिकडे या मतदानाला काही अर्थ नाही. एकाच दिवशी कारण दुबार मतदानाचं प्रमाणसुद्धा, बोगस मतदानाचा प्रकारसुद्धा वेगवेगळ्या दिवशी निवडणूक असल्यामुळे घडलेले आहेत. असे अनेक पुरावे आहेत. कित्येक लोकांचे नाव 2-2 मतदारसंघात आहे. एका मतदारसंघात दुबार असलं तर ते सापडू शकतात. 2 मतदारसंघात दुबार नाव, त्याचं काय करतं सरकार, निवडणूक आयोग काही करत नाही. आणि म्हणून दुबार मतदान मोठ्या प्रमाणात. आता इथं सिल्लोडमध्ये 23,000 नाव दुबार आहे, जे संभाजीनगर मध्यमध्ये पण आहे आणि सिल्लोडमध्ये. आता मला सांगा, सिल्लोड आणि मध्यच्या निवडणुका 2 दिवसात झाले तर एक तर दोन्हीकडे लोक मतदान करतील ना. ते सरकार निवडणूक आयोग तर काढत नाही नाव ते.
आणि म्हणून एकाच दिवशी निवडणूक झाली पाहिजे ही मागणी शिवसेनेची. धारावीची जी जागा आहे ते संजय राऊतांनी त्या दावा केला त्याच्यावरती आम्ही लढवली अशी इच्छा तिथल्या धारावीकरांची, असं त्यांचं वक्तव्य. त्यावरून काँग्रेस आणि तुमच्या शिवसेनेमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. काही वाद होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, लगेच घेतलेली नाही आहे. इच्छा व्यक्त करणं काही गुन्हा नाही आहे. इच्छा व्यक्त तेही करू शकतात. त्यांनी व्यक्त केल्या अनेक इच्छा, काँग्रेसने ही पाहिजे ती पाहिजे, तशीच शिवसेनेने इच्छा व्यक्त केली तर काय फरक. शरद पवार यांनी ठरवले आहे 88 जागेच्या खाली नाही येणार आहेत. काँग्रेस आणि पवार गट म्हणजे पवार गट 284 जागा होत असल्यानं उद्धव ठाकरे यांना 44 जागा सुटेल हा फॉर्म्युला बरंच म्हणजे प्रसिद्ध होतोय. कसं बघताय? 44 जागाच तुम्हाला सुटतील असा एक अंदाज आहे. गणित असं आहे की जागा वाटपामध्ये पवार म्हणतात की ते 88 जागा लढवणार, ठीक आहे. आणि मग काँग्रेसच्या जर त्यात मिक्स केल्या तर त्या होतात 244 जागा. मग शिल्लक होतात 44 जागा. तर मग उद्धव काँग्रेस ठाकरे किती लढणार म्हणून 88 म्हणजे 244च्या हिशोबाने जर बघितलं तर 160च्या आसपास काँग्रेस जागा लढणार. एकटी काँग्रेस 160. काही बातम्या या तुमच्या, याला काही अर्थ नाही. मुंबईत हाय अलर्ट आहे सध्या आलेला आहे मंदिरांवरती. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।